गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आम्ही जो देऊ तो निवडूनच येणार माडा येणार हो, काही शंका माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कुणाला उमेदवारी देणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिली आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 53,000 मतांचे लीड मिळालं होतं। यामागे या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्यानंच हा चमत्कार पाहावयास मिळाल्याचं म्हटलं जात आहे। आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार बबनदादा शिंदे मैदानात उतरणार की त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवलं जाणार याची मोठी उत्सुकता आमदार शिंदे समर्थकांना लागून राहिली आहे। याचवेळी आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबातूनच बंडखोरीचे संकेत मिळू लागलेत। आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर धनराज शिंदे हे माढा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चाही झाली होती। आता आज धनराज शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा असून यावेळी सोबत असलेल्या समर्थकांनी धनराज शिंदे हे निवडूनच येणार अशी हमी शरद पवार यांना दिल्याचं दिसून आलंय।